स्टार्ट. नमस्ते. माझं नाव अमोल मोरे. नागराज सरांबद्दल काय बोलावं म्हणजे याचा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे एवढा मोठा व्यक्ती आणि आपण एकदम काय म्हणतात सर्वसामान्य व्यक्ती. मी त्यांना फक्त युट्यूबच्या माध्यमातून बघायचो पूर्वी, त्यांच्या मुलाखती, त्याच्यावरनं म्हणजे त्यांच्या कामाचा अंदाज यायचा. आणि त्यांचे जे चित्रपट बघितले सायराट, फॅन्ड्री, तर हे चित्रपट म्हणजे इतके मनात घर करून गेलेत म्हणजे ते अजून सुद्धा म्हणजे आठवतात. आणि प्रत्यक्षात जेव्हा त्यांना भेटायचा लाईक संबंध मिळाला तर तेव्हा मला म्हणजे असं खूप असं जाणवलं की हा व्यक्ती किती जमिनीशी जोडलेला आहे आणि किती रिसर्च करतात ते म्हणजे आपल्या चित्रपटांसाठी. आणि लाईक म्हणजे फक्त काय म्हणतात एकदम अविस्मरणीय अनुभव असं मी सांगू शकेल. आणि त्यांचा आज वाढदिवस आहे तर त्या वाढदिवसासाठी मी त्यांना लाईक शुभेच्छा देईन, खूप खूप शुभेच्छा देईन माझ्या परिवाराच्या. आणि त्यांचा पुढील वाटचालीत त्यांचा नवीन खशाबा नावाचा चित्रपट येतोय. खशाबा जाधव कुस्तीगीर आहेत त्याच्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देईन आणि बेस्ट ऑफ लक फॉर फ्युचर. काय मित्रांनो, माझं नाव अभिषेक शहा, राहणार कोटल्यामध्ये जन्मले. काल आम्ही एक मराठी चित्रपटसृष्टीमधले मोठे डायरेक्टर नागराज मंजुले यांना इन पर्सन भेटलो. त्यांच्याशी आम्ही 2 ते 3 तास भेटलो आणि तेव्हा त्या भेटीमध्ये आम्हाला असं कधीच वाटलं नाही की तेवढे मोठे कलाकार आहेत. त्यांनी त्यांच्या इंडस्ट्रीमधले एक्सपिरियन्सेस आमच्याशी शेअर केले. त्यांनी आम्हाला काही प्रश्न विचारायचे संधी दिली आणि खूप छान ते आमच्याशी गप्पा मारले. आणि असं कधी वाटलंच नाही की ते एवढे मोठे डायरेक्टर आहेत. खूप एकदम बेसिक डाऊन टू अर्थ आहेत. तसंच त्यांची वाईफ गार्गी कुलकर्णी मंजुले मॅम ते पण एकदम टॅलेंटेड आणि हंबल आहेत. त्यांच्याशी खूप गप्पा मारून खूप छान वाटलं. व्हिडिओ बनवायचा हाच एक मोठा हे आहे की त्यांचा आज बर्थडे आहे. सगळ्यात पहिले तर त्यांना हॅपी बर्थडे नागराज सर. तुम्हाला खूप मोठं दीर्घ आयुष्य लाभो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. आणि त्यांचा आता अजून एक नवीन प्रोजेक्ट चालू आहे जो मी टीजर पाहिलाच असाल कशाबा. तो एकदम सुपर डुपर हिट होणार आहे, त्याच्यात वादच नाहीये. त्याच्यासाठी मी त्यांना ऑल द बेस्ट देतो. आणि त्यांनी पोर्टलँडला परत यावं ही माझी खूप इच्छा आहे आणि परत एकदा त्यांच्याशी भेटायची संधी मिळावी ही माझी इच्छा आहे. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार, मी राहुल रेवण मंजुळे. काल मला नागराज पोपटराव मंजुळे सर यांना जवळून भेटण्याची व त्यांचे विचार जाणून घेण्याची सुवर्ण संधी मिळाली. त्या कमी मिळालेल्या थोड्या वेळात असं कळलं की सर हे नुसते चित्रपटसृष्टीतलं एक साधं किंवा एक व्यक्तिमत्व नाही तर एक वैचारिक झाड आहेत. जात पात धर्म वर्ण भेद यांना न जुमानता आणि इनिशियल लेवललाच सरांनी वास्तववादी व समाज विद्रोही मूव्हीज बनवल्या आणि फेंट्रीसारख्या समाज विद्रोही मूव्ही बनवल्या आणि समाजाला एक आरसा दाखवला. त्याबद्दल सरांना खरंच सॅल्यूट. आणि येणाऱ्या सरांच्या मूव्हीबद्दल, खाशाबा मूव्हीबद्दल पण सरांना खूप खूप शुभेच्छा. आम्हाला पुन्हा अशी सुवर्ण संधी मिळो आणि सरांचे विचार जाणून घेण्याची संधी मिळो असे विचार करतो. आणि सर आपणास पुन्हा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी पवन बेंडे. नागराज तुम्हाला भेटण्याची काल आम्हाला संधी भेटली त्याबद्दल फार फार धन्यवाद. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या सेलिब्रिटीला भेटण्याची माझी पहिलीच संधी, त्याबद्दल मी फार आभारी आहो. तुमच्यासोबत बोलण्याचं आम्हाला संधी भेटली, तुमचे विचार ऐकण्याची आम्हाला संधी भेटली, त्याबद्दल फार फार धन्यवाद. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी कशाबाचा ट्रेलर पाहिला, फारच चांगला वाटला आणि आम्ही एक्साइटेड आहोत हा मूव्ही पाहण्यासाठी. त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. नमस्कार नागराज सर, आज तुमचा वाढदिवस आणि तुमच्या वाढदिवसासाठी पहिलं तर हार्दिक शुभेच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला मराठी नवीन चित्रपट खसाबा येतो आहे, त्याच्यासाठी पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चांगलं बोला त्याच्यासाठी. अजून एक म्हणायचं होतं, मी खरं तर ललित सरांचं
धन्यवाद मानतो. आणि गणेश गायकवाड आणि रवींद्र कुमार तांबे माझे परममित्र गणबा आणि तांबडा, त्यांच्यामुळे मला तुम्हाला बोलण्याचा सौभाग्य भेटलं. परवाच आपण बोललो, तर बोलल्यामुळं तो माझ्या जीवनातला महत्वाचा वन ऑफ द बेस्ट डे माझ्या जीवनामधला. त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि तुम्हाला बोलून खूप छान वाटलं, कारण आम्ही तुम्हाला म्हणजे तुमची जर्नी आम्ही पिस्तुल्यापासून ते शेवटचा पिक्चर फ्रेम ह्यापर्यंत बघितलं. प्रत्येक गोष्ट तुमची ऍक्टिंग, तुमचं डायरेक्शन, तुमची स्टोरी रायटिंग खूपच सुंदर असतं आणि खूपच छान असतं. ते पाहून आम्हाला खूपच आनंद होतो आणि आम्हाला तुमचा गर्व आहे. धन्यवाद. आणि माझ्यासोबत माझी फॅमिली आहे, माझी वाईफ रंजना. नमस्ते सर, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन मूवीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. माझी मुलगी श्रेया हॅलो सर. आणि माझा मुलगा श्रेयांश. तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे सर. हॅपी बर्थडे सर. धन्यवाद सर. थँक्यू. नमस्कार, मी प्रशांत बाटे. आज योगायोगाने नागराज सरांशी भेटण्याचा योग आला आणि आज त्यांचा वाढदिवस पण आहे. त्यानिमित्त नागराज मंजुळे सर, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. इतक्या मोठ्या यशानंतरही तुम्ही आपली माती, आपली माणसं आणि साधी राहणी याच्याशी जोडलेले आहात. हीच तुमची खरी ओळख आणि त्याचमुळे आमच्यासारख्या प्रेक्षकांच्या मनात तुमचं एक खूप मोठं स्थान आहे. तुमचे चित्रपट फॅन्ड्री, सैराट यातून तुम्ही जे सामाजिक संघर्ष आहेत ते अगदी साध्या पद्धतीने मांडले आणि लोकांपर्यंत पोहोचवले. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या आगामी चित्रपट खशाबा यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या बाकीच्या चित्रपटांप्रमाणेच हा चित्रपटही प्रेक्षकांच्या मनात खूप मोठं घर करून जाईल यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. हॅपी बर्थडे अगेन. थँक्यू. मित्रमंडळींनो, काल नागराज मंजुळे यांना भेटायचा छान योग आला आणि ते खूप चांगले आहेत, डाऊन टू अर्थ आहेत आणि त्यांना भेटून खूप छान वाटले. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. हाय, मी शुभांगी मंजुळे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नागराज सर. आम्हाला भेटून आपल्याला सगळे अण्णा का म्हणतात हे जाणवलं, कारण की तुम्ही अगदी मोठ्या भावासारखं मार्गदर्शन करता, अगदी मोठ्या भावासारखं बोललेत आमच्यासोबत, त्यामुळे खूप चांगलं वाटलं. आपले विचार जाणून घेतल्यावर कळलं की आपल्याला स्त्री एम्पॉवरमेंटबद्दल खूप पॉझिटिव्ह विचार आपले आहेत, त्यामुळे मला छान वाटलं, चांगलं वाटलं. आणि असेच परत भेटण्याची संधी मिळावी आम्हाला, असं आम्ही त्याच्यासाठी एक्सायटेड आहोत. आणि आपल्या नवीन मूवीबद्दल, खाशाबाबद्दल आमची फार उत्कंठा आहे. कधी येतोय आणि कधी आम्ही सगळे बघायला जातोय. खाशाबाच्या नावाने चांग भलं. नमस्कार, मी शर्वरी पवन लेंडे. नागराज सर आणि गार्गीताई, काल तुम्हाला इन पर्सन भेटण्याची संधी मिळाली, खूप छान वाटलं. नागराज सर, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या येणाऱ्या कशाबा मूव्ही पाहण्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत. तर तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि कशाबा मूव्हीच्या सक्सेससाठी हार्दिक शुभेच्छा. आणि असे छान छान मूव्ही तुमचे आम्हाला पाहायला मिळावे. थँक्यू. नमस्कार, मी अभय निलाखे. काल मला नागराज मंजुळे सरांना भेटायची संधी मिळाली. खूपच आनंद वाटला, खूप छान वाटलं. एवढा मोठा माणूस आणि एवढा छान सगळ्यांची आपुलकीने बोलतोय, आमच्यामध्ये बसतोय, तर त्याच्यामध्ये खूपच असं वेगळेपण होतं. म्हणजे एक सेलिब्रिटीची भेट आणि वर्सेस रेग्युलर माणसांना, फॅन्सला अशा पद्धतीने भेटणं म्हणजे फारच खूपच छान गोष्ट आहे. खूप छान वाटलं आम्हाला. आणि सर, थँक्यू सो मच फॉर दॅट एक्सपिरियन्स. तुम्ही म्हणजे खरंच ना, आम्ही म्हणजे भेटलो म्हणून नाही, पण असं खरंच सांगतो की एक रेव्होल्युशनरी दिग्दर्शक आहात. मराठी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही ज्या प्रकारे सैराट घेऊन आलात, फॅन्ड्री घेऊन आलात,
म्हणजे तुमचे सगळे. आणि आता आम्ही बघतोय की खाशाबा जाधव म्हणजे खूपच अभिमानास्पद असणारे टॉपिक्स तुम्ही घेऊन आलेला आहात, घेऊन येत राहाल. आम्हाला खूप अभिमान आहे या गोष्टीचा आणि खूपच छान वाटतं एक मराठी दिग्दर्शक ज्या पद्धतीने सगळं प्रेझेंट करतोय. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी. आणि ॲट द सेम टाइम तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला विशेष करण्यासाठी हा व्हिडिओ करण्यासाठी मला संधी मिळाली, याच्याबद्दल पण ज्यांनी दिली त्यांना मी थँक्यू म्हणतो. आणि सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप नमस्कार, मी शिल्पा. नागराज मंजुळे सरांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि सर, आपण सध्या पोर्टलँड USA ला आले आहात, पण मी तिथे नसल्यामुळे मला तुम्हाला भेटायची संधी मिळत नाही, याची खंत आहे मला. पण भविष्यात कधीही परत अशी संधी मिळाली तर मला आपल्याला भेटायला नक्कीच खूप आवडेल. आणि सर, आपल्या सगळ्या चित्रपटांबद्दल कितीही बोलायचं म्हटलं तर खरं तर कमीच आहे, खूप कमी आहे. पण तरीसुद्धा एक सांगू इच्छिते की आपले सगळेच चित्रपट, सैराट, पांढरी, नाळ यामधल्या कलाकृतींमधनं आपण अख्ख्या महाराष्ट्राच्या मनावर ठसा तर उमटवलाच आहे. पण आपल्या येणारा नवीन चित्रपट खशाबाबद्दल सुद्धा मी तितकेच उत्सुक आहे. सो आपल्या नवीन चित्रपट खशाबाबद्दल सुद्धा आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा आणि वाढदिवसाबद्दल सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा. सैराटच्या अभूतपूर्व यशानंतर ज्यांचं नाव घराघरात पोहोचलेले म्हणजे नागराज मंजुळे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ललितमुळे आम्हाला सरांना भेटण्याचा योग आलाय, तर त्याबद्दल ललितचेही खूप आभार. आणि सरांचा साधेपणा खूप भावलाय. सर सगळ्यांना आपलंसं करून घेतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ते आपल्यातले वाटून जातात. त्याबद्दल सरांना खरंच धन्यवाद. आणि तुमच्या येणाऱ्या नवीन प्रोजेक्टसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सगळं काही सैराट सारखंच यश तुम्हाला लाभो. आणि वाढदिवसाच्या तुम्हाला आभाळभर शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार सर, मी रेश्मा गणेश गायकवाड. खरं तर काय बोलायचं कळत नाहीये, पण आपण म्हणतो ना, आपण ज्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो किंवा ज्या व्यक्तीला रोल मॉडेल मानतो, त्या व्यक्तीचा जर सहवास आपल्याला मिळाला तर ती खरंच खूप भाग्याची गोष्ट असते. आणि तो सहवास आम्ही अनुभवतोय, मज्जा करतोय तुमच्याबरोबर, गार्गीबरोबर आणि मुलांबरोबर. आणि अशी अपेक्षा करते की फ्युचरमध्ये सुद्धा तुमच्याबरोबर अधिकाधिक टाइम स्पेंड करता यावा, मिळावा. गार्गीसोबत खूप मज्जा आली, हे कधीच विसरणार नाही आम्ही दिवस जे तुमच्याबरोबर स्पेंड केलेले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा वाढदिवस आम्हाला सेलिब्रेट करता येतोय हे आमचं भाग्य आहे. आणि खूप मजा येणार आहे तुमच्या वाढदिवसाला. आणि असेच तुम्ही मूवी बनवत राहा, खूप खूप मोठे व्हा सर. मनापासून खूप आशीर्वाद आणि खूप खूप प्रेम. थँक्यू. आज नागराज सरांचा वाढदिवस, आम्हाला खूप आनंद आहे त्यांच्यावर सेलिब्रेट करायला मिळतो. असा क्षण आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ, आम्ही त्यांच्यावर वाढदिवस पुन्हा पुन्हा साजरा करू. सरांना खाशाबासाठी खूप खूप शुभेच्छा. हा मूवी सुपर डुपर हिट हो, मराठी आणि बॉलिवूड सगळीकडे सगळे रेकॉर्ड तोडू. सरांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मी गणेश गायकवाड. आज बोलायची संधी मिळाली आहे, पण काय बोलायचं हे कळत नाहीये. विशेष असं म्हणजे खूप एक व्यक्तिमत्व आपण सगळे जाणताय, नागराज सर. हे आम्ही फक्त पाहिले होते, बघितले होते, पण एक काही दिवसामध्ये आम्ही त्यांना अनुभवलंय. हा माणूस जो आहे तो म्हणजे एक बघण्याची एक दुसरी बाजू असते, म्हणतो आपण म्हणतो की ह्या त्याची पण दुसरी बाजू आहे, तसं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. ते जसे आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी प्रचंड भारी आहेत. आणि त्यांचा हा सर्व जे काही त्याच्यामागे एफर्ट आहेत, जे काही कष्ट आहेत, त्याचं म्हणजे आम्ही तर खूपच छोटे आहोत, त्यांच्याबद्दल त्यांचं कौतुक करावं. पण त्यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांनी असंच लिहित राहावं, असंच काम करत राहावं, हीच आमची अपेक्षा आहे. आणि खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या मूवीसाठी म्हणजे खशाबा, हा तर आज बम्स आले अंगावर ऐकून, तर खशाबासाठी खूप खूप शुभेच्छा. खशाबाच्या नावाने सांग बोला. थँक्यू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खशाबाच्या नावाने सांग बोला.
हॅपी बर्थडे सर. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आणि तुमची शॉर्ट फिल्म पावसाचा निबंध पण खूप चांगला होता आणि आवडली मला ती शॉर्ट फिल्म आणि परत हॅपी बर्थडे. मी हिंदवी आणि तुम्हाला हॅपी बर्थडे. तुम्हासोबत खूप मजा केली. राय आणि शाहू पण खेळताना खूप मजा केली. तुम्ही खूप भारी आहात आणि तुमची मूवी पण. अजून एकदा हॅपी बर्थडे. Kaka, I hope you have a nice trip. And Ryan and Shao are really good friends, and we are excited to celebrate your birthday. Happy birthday, Sharon. Say What? yes. Say something. Hi. Hi. Happy birthday. Papa. Best wishes to the one and only Nagraj Manjule on his special birthday in the US. We are at the campground at State Fort Stevens. So really appreciate his company and we wish all the best for his future endeavor. And we are really blessed to have him here. So thank you so much. Happy birthday. Thank you.